आपण जे काही गटारी अमावस्या म्हणतो ती गटारी अमावस्या नाही, जी गतहारी अमावस्या आहे. गत काळ म्हणजे भूतकाळामध्ये जे काही आपण खाल्ले त्या गोष्टीचा त्याग करणे आणि इथून पुढं जे काय आहे ते आपण साधा आहार खाणे ह्यासाठी गतहारी अमावस्या म्हटली जाते. कारण इथून पुढचा चातुर्मासाचा काळ राहतो. श्रावण महिन्यामध्ये मांसाहारामध्ये म्हणजे जे प्राण्यांमध्ये प्रजनन क्रिया चालू होते त्याच्यामुळे आपण जर त्यांचं मांस खाल्लं तर आपले हार्मोन्समध्ये बदल होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. म्हणून आपण आपला आहार टाळावा आणि इथून पुढे आपली पचनक्रिया ही मंदावत जाते, म्हणून आपण साधं जेवण खावं. त्यासाठी गतहारी अमावस्या आहे. आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करून ही अमावस्या इथं आणली असेल, अस्तित्वात आणली असेल, हा विचार करा. याच्या मागे काहीतरी लॉजिक आहे, सायन्स आहे. गटारी नाही, खाणे पिणे हे नाही, गतहारी अमावस्या म्हटलं जातं.